नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग. आज आपण परराष्ट्रीय धोरणाचे वैचारिक निर्धारक घटक या भागाचा आढावा घेणार आहोत. आयडिओलॉजिकल डिटर्मिनंट्स ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी. भारताचे परराष्ट्रीय धोरण हे विविध तत्व वैचारिक घटकांच्या प्रभावातून आकारास आलेले आहे. परराष्ट्रीय धोरणाचे तात्विक आधार यामध्ये पुढील विविध घटकांचा आढावा घेता येतो. सुरुवातीला परराष्ट्र धोरणाच्या वैचारिक निर्धारक घटकांमध्ये पहिला घटक म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव. भारत 1947 साली स्वातंत्र्य झाला. त्यापूर्वी प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी भारतास लाभलेली होती. भारतीय परराष्ट्रीय धोरणातील पायाभूत तत्वांचा आणि मूल तत्वांचा विकास होण्यास भारतीय स्वातंत्र्य चळवळ निश्चितच कारणीभूत ठरलेली दिसून येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय परराष्ट्रीय धोरणाची जी औपचारिक उद्दिष्टे ठरवण्यात आली त्याचे बीजारोपण स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच रोवले गेले होते. भारतीय परराष्ट्रीय धोरणाचा ऐतिहासिक आढावा घेताना गेल्या 100 वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भाने भारताने जे विविध निर्णय घेतले त्याचाही विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते. भारतात ब्रिटिशांची राजवट असताना ब्रिटिशांचे परराष्ट्र धोरण भारताच्या दृष्टीने संरक्षण असेच असले तरी आपल्या विस्तारवादी धोरणाला हित संबंधांना बाधा पोहोचू नये हा ब्रिटिशांचा दृष्टिकोन मात्र लपलेला दिसून येत नाही. स्वातंत्र्य लढ्यामुळे भारतीय नेत्यांच्या मनात भारताचे स्वातंत्र्य आणि परराष्ट्रीय धोरण असावे अशा भावना वृद्धिंगत होऊ लागल्या. स्वातंत्र्य लढ्याचा भारतीय परराष्ट्रीय धोरणावर पडलेला प्रभाव आपल्याला पुढील काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. यामध्ये पहिली बाब म्हणजे ब्रिटिश परंपरेचा प्रभाव. ब्रिटिश राजवट भारतात असताना भारतात ब्रिटिशांच्या अनेक परंपरांचा प्रभाव पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतो. यामध्ये इंग्लंडमधील संसदीय लोकशाही, तसेच राजनय प्रस्थापित करण्याच्या प्रशासकीय संरचना, इंग्रजांची उदारमतवादी विचारसरणी, त्याचबरोबर लोकशाही संरक्षणाची ब्रिटिशांची उद्दिष्टे, परराष्ट्र धोरण ठरवण्याची संस्थात्मक प्रक्रिया या विविध ब्रिटिश परंपरांचा प्रभाव आपल्या परराष्ट्र धोरण ठरवत असताना आजही दिसून येतो. ब्रिटिश परंपरांमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन ब्रिटिशांनी व्यापार वृद्धी तर केलीच, त्याचप्रमाणे राजकीय आधिपत्यही प्रस्थापित केले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताने जे परराष्ट्रीय धोरण तयार केले त्यावर ब्रिटिशांच्या व्यापारी आणि राजकीय दृष्टिकोनाचा प्रभाव दिसून येत होता. इंग्लंडमधील राजकीय व्यवस्थेचा प्रभाव देखील भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला होता. इंग्लंडमधील परराष्ट्र धोरण ठरवण्याची संस्थात्मक प्रक्रिया या बाबींकडे देखील भारतीय नेत्यांचा आंतरराष्ट्रीय बाबींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसून येतो. स्वातंत्र्य लढा सुरू असताना ब्रिटिशांनी इतर वसाहतींशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ज्या तत्वांचा आधार घेतला त्यांची माहिती भारतीय नेत्यांना झाली. भारतात ते परराष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले त्यातील प्रशासकीय अधिकारी ब्रिटिश परंपरेच्या पठडीतून तयार झालेले होते. एकंदरीतच भारतीयांनी स्वराज्यासाठी जो लढा सुरू केला, जी व्यापक चळवळ उभारली, त्यात ब्रिटिशांच्या वसाहतीशी असलेले परराष्ट्रीय धोरणाची माहिती भारतीयांना मिळत गेली. स्वातंत्र्यानंतर भारतात ब्रिटिश परंपरेचा प्रभाव असणारे परराष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले. म्हणजेच ब्रिटिशांनी इतर देशांवर राज्य करण्यासाठी ज्या नीतीचा धोरणाचा अवलंब केला त्या ब्रिटिश परंपरेचा प्रभाव निश्चितच भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो.
यानंतर स्वातंत्र्य लढ्याच्या वैचारिक प्रभावांमध्ये म्हणजेच परराष्ट्र धोरणाच्या वैचारिक निर्धारण घटकांमधील जो स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव आपण अभ्यासतोय, त्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रभावांमधला दुसरा घटक म्हणजे स्वयंशासनासाठी परराष्ट्रीय धोरण गरजेचे. ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या विरोधात जो भारताने स्वातंत्र्य लढा सुरू केला, त्यामागे भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याच हेतूने 1885 साली करण्यात आली. ब्रिटिशांनी आपल्या वसाहतीवरील नियंत्रण शिथिल होऊ नये यासाठी ज्या ज्या तत्वांचा उपयोग केला त्याबद्दलची माहिती भारतीयांना होण्यास सुरुवात झाली. 1885 साली झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली. या मागणीद्वारेच स्वयंशासनासाठी भारताचे स्वतःचे परराष्ट्रीय धोरण असणे गरजेचे आहे असे मतही भारतीय नेते स्पष्ट करू लागले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे उगमस्थान मानण्यात येते. एकंदरीतच काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिश राजकर्त्यांच्या राजकीय व्यूहरचनांचा अभ्यास करून भारताचे स्वतंत्र असे परराष्ट्रीय धोरण असण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. यातूनच भारतीय परराष्ट्र धोरणावर या स्वातंत्र्य लढ्याचा वैचारिक प्रभाव पडलेला दिसून येतो. यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे भारतीयांची स्वतंत्र विचारधारा. स्वातंत्र्य लढा सुरू असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडत होत्या. 1904 ते 5 या कालखंडात जपानने रशियावर मिळवलेली नेत्रदीपक विजय, 1911 साली चीनमध्ये डॉक्टर सन यत सेन यांनी घडवून आणलेली क्रांती, ह्या गोष्टी भारतीयांवर अनुकूल प्रभाव पाडणाऱ्या होत्या. परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी वेळ पडली तर सशस्त्र क्रांती देखील आवश्यक आहे असे मत भारतीयांनी मांडण्यास सुरुवात केली. ब्रिटनच्या विस्तारवादी धोरणावर टीका, रशियापासून भारताला धोका आहे अशी ब्रिटनने मांडलेली भूमिकेला भारतीयांनी विरोध दर्शवला. हे देखील भारताचे परराष्ट्रीय धोरणच निश्चित करणारी बाब होती. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे गांधी युगाचा प्रभाव. महात्मा गांधींनी 1920 सालापासून सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. गांधीजींनी आपल्या मानवतावादी, विश्वबंधुत्व, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या विविध तात्विक विचारांनी एक भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवीन दिशा देण्याचेच विचार मांडलेले दिसून येते. गांधींचा अहिंसात्मक लढा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रकारचे परराष्ट्रीय धोरणच होते. थोडक्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी जी भूमिका घेतली त्याचा प्रभाव परराष्ट्रीय धोरणावर पडलेला दिसून येतो. यानंतर परराष्ट्र धोरणाच्या वैचारिक निर्धारक घटकांमध्ये दुसरा मुद्दा म्हणजे पंडित नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी 2 गटात झाली. साम्यवादी आणि भांडवलवादी अशा विविध राष्ट्रांमध्ये जगाची विभागणी झाली. जगामध्ये शीतयुद्ध सुरू झाले. शीतयुद्धाबरोबरच भांडवलवादी आणि साम्यवादी राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. गरीब राष्ट्रे या शस्त्रास्त्र स्पर्धेत होरपळू लागली. अशा परिस्थितीमध्ये पंडित नेहरू यांनी भारत आणि अन्य विकसनशील राष्ट्रांना एका गटात समावेश केला. हा गट म्हणजेच अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट होय. भारताने अलिप्ततेची नवीन विचारसरणी स्वीकारली आणि कोणत्याही गटातटाच्या राजकारणात न करता स्वतंत्र असे तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित नेहरूंना ओळखले जाते. म्हणूनच पंडित नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. नेहरूंचे परराष्ट्र धोरण पुढील 4 तत्वांवर आधारलेले होते. यामध्ये साम्राज्यवादाला विरोध. स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये भारतीय नेत्यांनी
ब्रिटिशांची साम्राज्यवादी वृत्ती पाहिलेली होती. ब्रिटिशांनी सुरुवातीला व्यापारी हेतूने वसाहतवाद प्रस्थापित केला आणि त्या वसाहतवादाच्या जोरावर आर्थिक वर्चस्व निर्माण करून राजकीय सत्ता हस्तगत केली. यालाच साम्राज्यवाद म्हटले जाऊ लागले. या साम्राज्यवादी वृत्तीच्या जोरावर त्यांनी जगभर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आणि म्हणजेच साम्राज्यवाद या घटकाने भारत देखील होरपाळलेला होता हे भारतीय नेत्यांनीही पाहिले होते आणि म्हणून नेहरूंच्या विचारांमध्ये साम्राज्यवादाला विरोध हा घटक अत्यंत महत्त्वाचा असा होता. त्यांनी असे मांडले की साम्राज्यवाद जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत मानवजातीचा सर्वांगीण विकास होणार नाही, जगात शांतता प्रस्थापित होणार नाही, अशी नेहमीच त्यांची धारणा होती. यानंतर नेहरूंनी मांडलेला दुसरा वैचारिक प्रभाव म्हणजे जागतिक शांतता. पंडित नेहरू यांनी परराष्ट्रीय धोरणात आंतरराष्ट्रीय शांतता या तत्वाचा अंतर्भाव केला. पंचशील कराराद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राष्ट्रातील संघर्ष युद्धाच्या मार्गाने न सोडवता शांतता आणि विचारविनिमयाच्या मार्गाने सोडवावा यावर नेहरूंचा ठाम विश्वास होता आणि याच त्यांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यानंतर भारताने जागतिक शांततेचा पुरस्कार केला. लोकशाही व्यवस्थेच्या चौकटीत शांततेच्या प्रस्थापनेसाठी भारताने प्रयत्न केल्याचे दिसून येते. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेहरूंनी जागतिक शांततेचा पुरस्कार करून आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे यावर भर दिला. यानंतर नेहरूंच्या विचारांमधून पंचशील तत्वे हे विचारही स्पष्ट होतात. विशेषतः भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान ही पंचशील करार झालेला होता. या करारात 5 तत्वे महत्त्वाची मानली गेली. प्रादेशिक एकात्मता व सार्वभौमत्व यांचा सन्मान, परस्परांवर आक्रमण न करणे, राष्ट्रीय हित जोपासणे, निरहस्तक्षेप नीतीचा पुरस्कार करणे आणि शांततामय सहजीवन या घटकांचा पुरस्कार करणे. ही 5 तत्वे पंचशील करार किंवा पंचशील तत्वे म्हणून ओळखली जातात. ही जगाला दिलेली पंडित नेहरूंची मोठी देणगीच होय. यानंतर पंडित नेहरूंच्या विचारांच्या प्रभावांमधील पुढचा विचार म्हणजे अलिप्ततावादाचा पुरस्कार होय. पंडित नेहरूंनी साम्यवादी आणि भांडवलवादी राष्ट्रांच्या शीतयुद्धात न पडता, शस्त्रास्त्र स्पर्धेत न पडता अलिप्ततावादाचा पुरस्कार केला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात साम्राज्यवादी आणि साम्यवादी अशा गटात जगाचे विभाजन झालेले होते. साम्राज्यवादी म्हणजेच भांडवलवादी राष्ट्रे आणि दुसऱ्या बाजूने साम्यवादी राष्ट्रे असे जगात 2 गटात विभागणी झाली. अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांच्या सत्ता स्पर्धेत न पडता पंडित नेहरूंनी तिसऱ्या जगातील नवोदित स्वातंत्र्य झालेल्या राष्ट्रांना अलिप्ततावादी विचार दिला. महासत्तांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक वर्चस्व मान्य करायचे नाही अशी भूमिका घेतली आणि ह्या विचारांमुळे आजही भारताच्या परराष्ट्र धोरणावर नेहरूंच्या वैचारिक विचारांचा निश्चितच प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. नेहरूंनी अलिप्ततावाद म्हणजे तटस्थता नव्हे तर जागतिक राजकारणात चाललेल्या महासत्तांच्या सत्ता स्पर्धेत, लष्करी करारात व शस्त्र स्पर्धेत भाग न घेता त्यापासून दूर राहणे म्हणजे अलिप्ततावाद मानले. नेहरूंनी अलिप्ततावादाची काही उद्दिष्टेही स्पष्ट केली. यामध्ये सार्वभौमत्वाची जपवणूक, आर्थिक विकास, शांतता निर्मिती, अलिप्ततावादी चळवळीद्वारे सहकार्य वाढवणे
अलिप्ततावाद या विचाराद्वारे पुढे ही सर्व महत्त्वाची अशी उद्दिष्टे साध्य होणार होती. आणि म्हणून जागतिक राजकारणात चाललेल्या महासत्तांच्या शस्त्र स्पर्धेत लष्करी करारात न भाग घेता त्यापासून दूर राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय, असा अर्थ या नेहरूंच्या विचाराद्वारे स्पष्ट होतो. पंडित नेहरू यांच्या वैचारिक प्रभावानंतर पुढचा वैचारिक निर्धारक घटक म्हणजे इंदिरा गांधींच्या विचारांचा प्रभाव. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंडित नेहरूंच्या धोरणांचाच वारसा पुढे चालू ठेवला. मात्र पंडित नेहरूंच्या धोरणांमध्ये ज्या पद्धतीने संयमी वृत्ती नेहरूंची दिसून येत होती, त्या तुलनेत इंदिरा गांधींचे परराष्ट्र धोरण हे आक्रमक स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. इंदिरा गांधींनी पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणातील मूळ तत्वांना मान्यता दिली. यामध्ये जागतिक शांततेवर त्यांनी भर दिला, अलिप्ततावादाचे समर्थन केले, आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्यासाठीही प्रयत्न केले, तसेच पंचशील तत्वांनाही महत्त्वाचे स्थान दिले. या तत्वांना आधार मानून परराष्ट्रीय धोरण तयार केले. मात्र 1970 नंतर इंदिरा गांधींचे परराष्ट्र धोरणात कालानुरूप बदलले असल्याचे दिसून येते. यानंतर इंदिरा गांधींच्या विचारांचा पुढचा प्रभाव म्हणजे बदलत्या जागतिक संदर्भानुसार बदल. महासत्तांच्या काटशहाच्या राजकारणाला शह देण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधींनी सोव्हिएत संघाशी हातमिळवणी केली. इंदिरा गांधींच्या कालखंडात भारत आणि रशिया मैत्री घट्ट होण्यास मदत झाली. अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणाला विरोध भारताने दर्शविला. जागतिक राजकारणात दक्षिण आशियाई राष्ट्रांची भूमिका जागतिक महासत्ता इतकीच महत्त्वाची आहे, असेही या इंदिरा गांधींच्या कालखंडात स्पष्ट झाले. 1971 नंतर व्यावहारिक परराष्ट्रीय धोरण दिसून येऊ लागले. यानंतर इंदिरा गांधींच्या विचारांचा पुढचा प्रभाव म्हणजे अरब जगतावर वर्चस्व. इंदिरा गांधींनी मध्य व पश्चिम आशियात घडणाऱ्या विविध घटनांचा बारकाईने विचार केलेला होता. अरब जगतात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने इस्रायल या राष्ट्राची निर्मिती केली होती. इजिप्त, इराण, लेबनॉन, जॉर्डन अशा विविध राष्ट्रांनी मध्य आशियात आपले कोणत्याही प्रकारचे वर्चस्व प्रस्थापित करू नये या उद्देशाने इस्रायलच्या निर्मितीला इंदिरा गांधींनी स्पष्ट नकार दिला. आणि म्हणजेच या ठिकाणी इंदिरा गांधींनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणापासून पुढे जाऊन वास्तववादी परराष्ट्र धोरण आखल्याचे विचार दिसून येतो. पुढे अमेरिकेने विनाकारण अरब राष्ट्रात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय शांततेच्या स्थापनेला अडथळा निर्माण होतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संघर्ष उद्भवू शकतो, असे मत इंदिरा गांधींनी परखडपणे मांडल्याचेही आपल्याला दिसून येते. इंदिरा गांधींच्या वैचारिक प्रभावांमधील पुढचा घटक म्हणजे आक्रमकता. इंदिरा गांधींचे परराष्ट्रीय धोरण आक्रमक असल्याचे दिसून येते. परराष्ट्रीय धोरण व्यावहारिक असल्याचेही स्पष्ट होते. इंदिरा गांधींचे परराष्ट्र धोरण हे जास्त व्यावहारिक असल्याचे दिसून येते. जशास तसे या न्यायाप्रमाणे त्यांचे परराष्ट्रीय धोरण असल्याचे दिसून येते. जागतिक महासत्तांनी जेव्हा विकसनशील राष्ट्रांवर आर्थिक, राजकीय, लष्करी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इंदिरा गांधींनी त्यास विरोध दर्शविला. भारताने देखील शक्तीत वाढ घडून आणली व संपूर्ण जगाला भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र आहे याची जाणीव इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत झालेली दिसून येते. यानंतर पुढचा वैचारिक निर्धारक घटक म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वैचारिक प्रभाव. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीला काँग्रेसची ध्येय धोरणे ही अर्ज विनंत्या करून ब्रिटिशांकडून मागण्या मान्य करून घेणे या हेतूने ही संघटना स्थापन झाली. मात्र कालांतरानुसार काँग्रेसची धुरा टिळकांकडे आली.
त्यानंतर महात्मा गांधींकडे आली आणि काँग्रेस पक्षाचा वैचारिक प्रभाव हा परराष्ट्र धोरणावर निश्चितच वाढू लागला. कारण काँग्रेसच्या वैचारिक वारशामध्येही वाढ होत गेली. काँग्रेसचे नेतृत्व ज्या नेतृत्वाने केले, विशेषतः टिळक आणि गांधीजी यांच्याही विचारांचा काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीत समावेश झाला, प्रभाव पडला आणि त्यातून निश्चितच काँग्रेसची जी विचारसरणी होती त्याचा परराष्ट्र धोरणाच्या वैचारिक निर्धारण घटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षाच्या वैचारिक प्रभावांमध्ये युद्धास विरोध व शांतता रक्षण, वसाहतवाद विरोध धोरण, सर्व राष्ट्रांची माहिती व सहकार्याचे धोरण, आफ्रिकन व आशियाई राष्ट्रांचे संघटन, आत्मनिर्भरतेचे धोरण, गट तटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे, लोकशाही प्रस्थापित करण्याचे धोरण आखणे, आण्विक व लष्करी सामर्थ्यात असमर्थता, नेहरूकालीन आदर्श धोरण, इंदिराकालीन वास्तववादी धोरण या विविध काँग्रेस पक्षाच्या कालखंडातील बाबींचा भारताच्या परराष्ट्र धोरण ठरत असताना काँग्रेस पक्षाच्या वैचारिक घटकांचा, विचारांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. अशा विविध वैचारिक बाबींचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर सातत्याने प्रभाव पडत गेला. आजही या विविध वैचारिक पार्श्वभूमीचा प्रभाव आपल्या परराष्ट्र धोरण आखत असताना होतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.